दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त हजारो पुणेकरांना वृक्षरोपांचा प्रसाद देणारे श्री स्वामी बॅग्स आणि शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान गेल्या 23 वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे। यंदा उपक्रमाचे 24वे वर्ष असून 15,000 वृक्षरोपांचे वाटप प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठलवाडी येथील मंदिराजवळ बुधवार दिनांक 17 जुलै रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी श्री स्वामी बॅग्सचे संचालक राहुल जगताप, शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानचे दीपक परदेशी, पर्यावरण प्रेमी डॉक्टर मिथिला जगताप, नीता प्रफुल्ल जगताप आदी उपस्थित होते। वाटप करण्यात येणाऱ्या वृक्षांमध्ये औषधी रोपे, तुळस, फुलांची रोपे व विविध प्रकारची उपयुक्त रोपांचा समावेश असतो। पर्यावरणास झालेल्या हानीमुळे श्री संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हटलेले आहे। याला अनुसरून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असून जास्तीत जास्त भाविकांनी यात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन राहुल जगताप व दीपक परदेशी यांनी केले। जिथं आम्ही स्थानिक पहिल्यापासून लहानाचं मोठं झालो, तिथं एक विठ्ठलाच्या निमित्ताने विठ्ठलवाडी म्हणजे जो पंढरपूरला जाऊ शकत नाही तर प्रति पंढरपूर म्हणून हे महाराष्ट्रात नावाजलेलं देवस्थान आहे, शिवकालीन जुनं। तर तिथं येणारे भाविक त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रत्येक संस्था त्यांच्या परीने देत असतात। तिथं प्रसादाचं वाटप असतं, खिचडीचं असतं। ते आम्हाला ह्या गोष्टीला करत आज 23 वर्ष पूर्ण करून 24वे वर्ष होत आहे। तर आम्ही बुंदीतली आणि जमिनीत लावलेली अशी 2 वर्गवारी केलेली आहे। फुलझाडं, तुळस आणि जे शेतकरी येतात त्यांच्यासाठी जे मोकळी जागा त्यांना उपलब्ध असतील त्यांच्यासाठी वड, आंबा, पिंपळ, चिंच हे उपलब्ध करून कित्येक वर्ष देत आहोत। कशी कोणाची मागणी असेल तसं ते आम्ही देतोय। गेली 24 वर्ष म्हणजे आता हे 24वे वर्ष आहे। 24 वर्ष आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे। विद्यार्थ्यांना सुद्धा आमच्याकडून काय मिळतंय का पाहतोय आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून। त्याचबरोबर पर्यावरण जपायचं बरं, महाराष्ट्र सरकार सुद्धा ते उपक्रम राबवतो आहे, पण त्याला हातभार लावण्याचं काम आम्ही दोन्ही संस्थेच्या मार्फत करतो आहोत। गेली 24 वर्ष आपण हे उपक्रम करत असताना विठ्ठलवाडी प्रति पंढरपूर समजले जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथं आपण हा उपक्रम राबवतो आहे। मागच्या 24 वर्षापासून हा उपक्रम आपण राबवतो आहोत की ज्या काही औषधी वनस्पती आहे, तुळस आहे, कोरफड आहे, कडीपत्ता आहे किंवा त्याच्या सोबतीने इतर जी फुलझाडं आहेत ही सगळी आपण वाटपाचा दरवर्षीचा आपला कार्यक्रम आहोत। त्याच्यामधलं कोविडचं वर्ष पण आपलं सुटलं नव्हतं, आपण कोविडच्या वेळेस पण बाकी सगळी काळजी घेऊन हा कार्यक्रम तेव्हा केला होता। आणि आमचा उद्देश याच्यातनं हाच आहे की जेवढं जास्तीत जास्त पर्यावरणाला आपल्याला झाडं करता येतील, प्रोव्हाइड करता येतील आणि ऑक्सिजन जेवढा जास्तीत जास्त मिळू शकेल आपल्याकडनं। आज आपण बघतो की ते काही ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट होत आहेत, ते आपल्या दृष्टीने खालीचा वाटा की ते किती कमी करू शकतो ह्याच्यासाठी आमचा हा प्रयत्नपूर्वक उपक्रम आहे।